महिन्यात तुमची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. अध्यक्ष महोदय सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील. दादा, ओ दादा, जरा आमचं पण ऐकलं तर बरं होईल. जरा नाही इकडं आमदार, इकडं आमदार, इकडं आमदार, तुम्ही तरी किमान आमचं ऐका. आणि म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री महोदय असतील, सन्मान्य एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री असतील, सन्मान्य अजितदादा मुख्यमंत्री महोदय असतील, त्यांनी या महाराष्ट्राच्या विधानसभेची खूप मोठी गौरवशाली परंपरा या ठिकाणी विषद केली, आपल्या भाषणामध्ये सांगितली. आणि हे जे उपाध्यक्ष पद सन्मान्य अण्णाजी बनसोडे यांना मिळालेलं आहे, ती उपाध्यक्ष पदाची जागा, ती उपाध्यक्ष पदाचं हे पद किती किती उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाने भूषवलं, त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी केला. आणि म्हणून त्याचा मी काही पुनरुच्चार करणार नाही. अध्यक्ष महोदय, एका बाजूला भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत बहुसुई वाटचाल या विषयाची चर्चा सुरू आहे. आणि त्याच वेळेला अण्णांची उपाध्यक्षपदी निवड व्हावी हा एक दुग्ध शर्करा योग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची परंपरा मला आपल्या सर्वांना सांगितली पाहिजे की खरं तर हे विरोधी पक्षनेतेपद, दादा तुम्हाला कल्पना असेल की अनेक वर्षापासून विरोधी पक्षाच्या सदस्याला उपाध्यक्षपद हे देण्याची परंपरा या महाराष्ट्राची होती. ही महाराष्ट्राची परंपरा शिवसेना भाजपच्या कारकिर्दीमध्ये राजकारणामुळे 1999 साली खंडित झाली. 1999 पर्यंत ही परंपरा होती. अगदी 1995 साली ज्यावेळेला शिवसेना भाजपचं राज्य होतं, त्यावेळेला दत्ताजीराव नलावडे, कैलासवासी दत्ताजीराव नलावडे हे अध्यक्ष महोदय विधानसभेचे अध्यक्ष होते. आणि त्यावेळेला काँग्रेसचे प्राध्यापक शरदराव तसरे हे उपाध्यक्षपदी या ठिकाणी विराजमान झाले होते. सत्ता होती शिवसेना भाजपाची. 1999 साली शिवसेना भाजपाने थोडीशी चूक केली आणि त्यावेळेला अध्यक्षपदाकरता शिवसेना भाजपाच्या वतीनं कैलासवासी, तत्कालीन सदस्य गिरीशजी बापट यांचा आम्ही फॉर्म भरला. आणि हा फॉर्म भरल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीनं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं, कारण तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नुकतीच स्थापना झाली होती, तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख हे सातत्यानं आमच्या विरोधी पक्षाबरोबर चर्चा करत होते. भुजबळ साहेब त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते, त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील हे संसदीय कार्यमंत्री होते. ते आमच्याजवळ चर्चा करत होते की हा उमेदवारी अर्ज तुम्ही मागे घ्या, आम्ही आपल्या प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे तुम्हाला उपाध्यक्ष पदाची जागा देतो, अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाचा प्रस्ताव होता. आम्ही ऐकलो नाही. आम्ही ती निवडणूक लढलो, आम्ही ती निवडणूक हारलो. आणि हारल्यानंतर स्वाभाविक आहे, आम्ही त्यांना सहकार्य केलं नाही तर ते आम्हाला सहकार्य कसं करतील. आणि म्हणून त्यांनी मग त्यावेळेला उपाध्यक्ष पदाची जागा ही आम्हाला दिली नाही. त्यावेळेला खऱ्या अर्थाने ही परंपरा खंडित झाली. पण त्यावेळेला मला सांगितलं पाहिजे की काँग्रेसच्या वतीनं संवाद करण्याचं काम, राष्ट्रवादी वतीच्या संवाद करण्याचं काम, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री यांच्या वतीनं संवाद करण्याचं काम, आमच्याशी संवाद साधण्याचं काम, आम्हाला समजावण्याचं काम, आमच्याशी चर्चा करण्याचं काम हे त्यांच्यावरून केलं जात होतं. पण आज ज्यांच्याकडे एवढं पाशवी बहुमत आहे, या पाशवी बहुमताचा अहंकार या ठिकाणी दिसला की साधारणपणे ही निवडणूक बिनविरोध होण्याकरता तुम्ही आम्हाला सहकार्य करणार की नाही करणार, ही चर्चा करण्याचं औदार्य सुद्धा सत्ताधारी पक्षाकडे दिसलं नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही बिनविरोध पाठिंबा करतोयच, पण हे औदार्य असलं पाहिजे. याच सभागृहामध्ये कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी याच, आता मी तुमच्याकडून शिकायला हवी, मला वेळ आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला कमाल वाटते.
आणि म्हणून याच सभागृहामध्ये कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी एका प्रस्तावावर चर्चा करताना अध्यक्ष महोदय असं सांगितलं होतं की संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे. मतमतांतर असू शकतात, मतभेद असू शकतात, मतभिन्नता असू शकतात, एकमेकाचे विचार एकमेकाला पटू शकत नाही, पण लोकशाहीमध्ये संवाद बंद होता कामा नये. लोकशाहीमध्ये डायलॉग बंद होता कामा नये. आणि जर डायलॉगच बंद झाला, मंत्री महोदय मला जर शिकवत असतील तर डायलॉगच बंद झाला तर लोकशाहीचा आत्मा जिवंत राहणार नाही. हे कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलं, म्हणून त्यांनी तेवढं माझं ऐकून घ्या अशी माझी मंत्र्यांना विनंती आहे. आणि म्हणून आम्ही बिनविरोध पाठिंबा दिला. आमची संख्या कमी आहे आम्हाला माहित आहे. आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवून आम्ही जिंकू शकत नाही आम्हाला माहित आहे. परंतु निवडणूक लढवण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकला नसता. आम्ही जर उमेदवारी अर्ज भरला असता तर आज या ठिकाणी मतदानापासून सगळी प्रक्रिया पार पाडावी लागली असती. आणि म्हणून किमान साधा की तुम्ही फॉर्म भरू नये अशा पद्धतीची भुजबळ साहेब विनंती करण्याचं सौजन्य सुद्धा आज सत्ताधाऱ्यांकडे संपून गेलंय. हो, जागेवर बसून ना बगीच्यात फिरल्यासारखे तुम्ही फिरताय. आणि म्हणून अशा प्रकारचं सौजन्य संपणं हे लोकशाहीच्या हिताचं नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अण्णा तुमचं मी अभिनंदन तर करतोच. दादानी संपूर्णपणे तुमची राजकीय कारकीर्द सांगितली. तुम्हाला कदाचित आठवत असेल की काही कालावधी करता तुम्ही आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आम्ही एकत्र काम केलेलं आहे, सभागृहामध्ये नव्हे, पक्ष म्हणून सुद्धा आपण एकत्र काम केलेलं आहे. तुमच्यासारखा एक छोट्यातल्या छोट्या घराण्यातून आलेला एक सदस्य या ठिकाणी आज उपसभापती झाला याचा मला अभिमान आहे. दादानी इथं सांगितलं की अण्णा बनसोडे हे पानपट्टी चालवायचे, गुलाबराव पाटील हे पानपट्टी चालवायचे, आमचे अनंत उर्फ बाळा नर हे त्या ठिकाणी कुठले मेडिकलच्या दुकानामध्ये होते. दादा मी माझं आयुष्य तुम्हाला सांगितलं, वायकरांचं दादा मी माझ्या आयुष्याची वाटचाल कधी सांगितली नाही, पण मी पण इथपर्यंत बऱ्यापैकी आलो. तुम्हाला अभिमान वाटेल, सन्मान वाटेल. मी माझ्या आयुष्याची सुरुवात शिक्षण करू न शकल्यामुळे ट्रकवरचं क्लिनरचं काम करून माझ्या आयुष्याची मी सुरुवात केलेली आहे. मी ट्रकचा क्लिनर म्हणून 1.5 वर्ष दीड रुपया मला पगार आणि 2 रुपये भत्त्या अशा पद्धतीचं भुश्रीफ साहेब मी माझ्या आयुष्याची सुरुवात करून इथपर्यंत आलोय. स्वतःच कधी सांगायचं नसतं, पण तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात म्हणून मी सांगितलं. हा काही माझं भांडवल नाही. माझ्या आईच्या घराण्यामध्ये, माझ्या वडिलांच्या घराण्यामध्ये कोणीही दूरपर्यंत राजकारणात नाही, कोणी नाही. अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला जाणीवपूर्वक काही गोष्टी सांगायच्या. अध्यक्ष महोदय की आपण अण्णा बनसोडे आपण या ठिकाणी उपसभापती उपाध्यक्ष झाला, या ठिकाणी अध्यक्ष महोदय बसलेले, त्या जागेवर बसणारा जो तालिका अध्यक्ष असतो, तालिका सभापती असतो, तो अधिवेशनच्या कालावधी करता म्हणून नेमलेला फक्त तो तालिका सभा अध्यक्ष असतो, तालिका सभापती असतो. त्याला सुद्धा त्या खुर्चीवर बसल्यानंतर तात्पुरते का होईना जे अध्यक्ष महोदयांना अधिकार असतात ते त्या तालुका सभापतीला अधिकार असतात. हे आपल्या विधानसभा अधिनियमामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. तुम्ही ते उपाध्यक्ष झालात. आज अध्यक्ष महोदयांना ऐकायला थोडंसं वाईट वाटेल, पण मला सांगितलं पाहिजे त्या ज्या गौरवशाली सभागृहाची एकनाथराव शिंदे परंपरा तुम्ही सांगताय, या गॅलरीमध्ये बसलेले पत्रकार यापूर्वी या ठिकाणी अवमूल्यन करायचे सभागृहाच्या कामकाजाचं, सभागृहाच्या कामकाजाचा लेखाजोखा करायचे, आर्टिकल लिहायचे. आज ती आर्टिकल सगळी बंद झालेली आहेत. पण काल एक दैनिक पुढारी सारख्या एका वर्तमानपत्रानं खूप मोठं भुजबळ साहेब धाडस दाखवलं. त्यांनी सांगितलं विधान भवनातील गर्दीचा खराखुरा बाजार. काय लिहिलंय त्याच्यामध्ये? बाजार असा मानला गेलाय की या ठिकाणी सभागृहामध्ये येण्याकरता म्हणून पास बंद केले गेले, परंतु ऑनलाईन जीपे करून 10,000 रुपये भरून या ठिकाणी विधानसभा भवनामध्ये येण्याचे पास 10,000 रुपयामध्ये मिळतात. अशा प्रकारचं नावानिशी आणि त्याने त्या जीपेचा उल्लेख करून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. हे उल्लेख केलेला आहे. अध्यक्ष महोदय दुसरं काय सांगितलं? 1 मिनिटाचं विधेयक आणि बिनमहत्वाचा हास्य. हे कायदे मंडळ आहे, विधान मंडळ आहे, इथं कायदे केले जातात. कायद्याकरता किती वेळ दिला जातो या संदर्भामध्ये भाष्य केलंय.
नव्या वादाचा नवा अंक म्हणून त्यांनी आर्टिकल लिहिलेलं आहे. अध्यक्ष महोदय हे अण्णा हे सभागृहाच्या इव्हतीला शोभणारं नाहीये. मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो. काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा. हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय. हे या विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय, हे विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय. मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राच्या नावाविषयी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे. हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय.